तू आणि इथं कसा? हा शिपाई इथं काय करतोय? उठ, चला आत. इतक्या रात्री आमच्या घरावर पाळत का ठेवत होतास? राज्य साहेबांचा आदेश होता. कोणत्या कारणासाठी? आपण जालिंदर यांच्या संदर्भात एक विनंती सादर केली होती. त्यास एक विशिष्ट पद प्राप्त व्हावे म्हणून. जालिंदर ह्या पदासाठी योग्य आहे की नाही याची शहानिशा राजेसाहेब स्वतः करीत आहेत. जालिंदरचं चारित्र्य कसं आहे, वर्तन कसं आहे यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. जालिंदर बद्दलच्या 2-4 चुकीच्या गोष्टी याआधी राजेसाहेबांच्या कानावर गेल्या, म्हणूनच ही खबरदारी. आम्ही सरदार आहोत हे आम्हाला विश्वासात घेऊन का सांगितलं नाही? राजेसाहेबांची तशी आज्ञा नव्हती. ठीक आहे, तू जाऊ शकतोस. ऐकलंस ना रे बाबा? आता जरा जपून वागा, जपून बोला आणि स्वतःला शिस्त लावा. सरस्वती, तुझा बरं. आणि तुम्ही दोघी लक्ष देऊन ऐका. भीमाचा आणि सरस्वतीचा छळ थांबवा काही दिवस. राजे साहेबांशी बोलून आम्ही हे प्रकरण लवकरच मार्गी लावू. आणि हे बघा चिरंजीव, आम्ही काय सांगतो ते कान उघडे ठेवून नीट ऐका. सरस्वती, हे तुझे भोग आहेत आणि ते संपावे म्हणून आम्ही तुला थोडं सहन करू देतोय. पण काळजी करू नकोस, आम्ही अतिही होऊ देणार नाही. कृपा होणार, बदल होणार. शिव शंकर शंभा. तुम्ही इथे कसे? तुम्हाला तर कामासाठी सोलापूरला पाठवलं होतं ना? अहो, तुम्हाला इथे कोणी बघितलं तर शिक्षा करतील हो, खूप रागावतील. स्वामींनी मला परत पाठवलंय तुझ्यासाठी. म्हणजे स्वामींना कसं कळलं? जे आपल्या मनात असतं ते त्यांना आधीच माहिती असतं. आणि मी तुझ्यासाठी तिकडे गेलेलो. त्यांनीच मला सांगितलं की भीमा, तुझं स्थान आता इथं नाहीये, तिच्या सोबत आहे. तिचा आधार आणि तिची भीती ही तुझ्या विश्वासाने विरघळेल. अहो, पण घरच्यांना कळलं तर आपण काय सांगणार? आपण काही चुकीचं करत नाही आहोत सरस्वती. जे खरं आहे त्याच्या मागे उभं राहणं हे चुकीचं नाहीये सरस्वती. आणि जिथं स्वामींचा आशीर्वाद आहे तिथं भीती टिकत नाही. तुम्ही इतकं धाडस केलं तर मीही मागे हटणार नाही. मला तुमच्यावर विश्वास आहे, स्वतःपेक्षा जास्त. बस हेच हवं होतं मला, तुझा विश्वास.
तुमचा विवाह आम्ही लावून दिलाय. तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आम्ही. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. उद्या सकाळी तुला आमचं एक काम करायचंय. करशील ना? स्वामी, इतका काळ आपल्या सान्निध्यात घालवल्यावर एक गोष्ट कळली की आपल्या हातून घडणारी प्रत्येक कृती ही केवळ कृती नसते, तर ती एक लीला असते आणि त्याच्या मागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. कधी कधी त्या गोष्टींचा अर्थ आम्हाला कळत नाही, पण ती गोष्ट अनिष्ट प्रवृत्तींना प्रतिबंध करते एवढं मात्र नक्की. स्वामी, ही कसली पूर्वतयारी आहे? गोपाळ, आमची प्रत्येक कृती भक्ताच्या हितासाठी आणि भक्ताच्या संरक्षणासाठी असते. संरक्षण म्हणजे कुणावर कसलं संकट येणार आहे का? शिव शंकर शंभो. अहो तुम्ही आलात, पण तुम्हाला कोणी पाहिलं तर? सरस्वती, तू शांत हो. कुणी जागा नाहीये आणि स्वामींनीच पाठवले मला परत. स्वामींना काळजी आहे आपली आणि जे काय होते ते स्वामींच्या इच्छेनेच होते. काही बोलायचं होतं का तुम्हाला? म्हणजे हे लग्न हे आपल्या दोघांच्याही कल्पनेतही नव्हतं. स्वामींच्या इच्छेनेच लग्न झाले म्हणून आपल्याला हे नातं स्वीकारावं लागेल. सरस्वती, तुला असं एकटीला सोडून जायचं नव्हतं मला, पण मालकांच्या मर्जीमुळे मला जावं लागलं. पण मालकांच्या मर्जीपेक्षा स्वामींची मर्जी मोठी ठरली ना. स्वामी, काय आज्ञा आहे सांगा ते करेन. सरस्वती घरी एकटी आहे. घर नवीन आहे, लग्नाचा पहिला दिवस आहे. तू घरी जा. पण स्वामी, मालकाने सांगितलेल्या कामाचं काय? हिमा, तुझ्या मालकाने सांगितलेल्या कामाचं काय करायचं ते आम्ही बघू. तुझा आमचं ऐकणारच की नाही? ऐकणार आहे स्वामी. आणि हे सगळं असं घडलं. स्वामींनीच मला परत पाठवले. जेव्हा तू खोलीत आलीस तेव्हा तुझे डोळे पाणावलेले का होते? काही झालंय का? कोणी त्रास दिलाय का तुला? अगं बोल ना सरस्वती, काही झालंय का? नाही, अहो, काय नाही, ते झोप येत होती ना म्हणून. आणि काम करताना कचरा गेला असेल डोळ्यात म्हणून पाणी आलं असेल. बाकी काही नाही. बरं, जेवलीस का तू? आलं लक्षात माझ्या. म्हणजे या लोकांनी तुला जेवायला नाही दिलं ना? तुला दिवसभर उपाशी राहावं लागलं ना? थोडी पण माणुसकी शिल्लक नाहीये यांच्यात. माफ कर मला. माझ्यामुळे हे सगळं तुला सहन करावं लागतंय. अहो तुम्ही हात नका सोडू. थांब, आलोच मी. अहो हे जेवण हे तुम्ही कुठून आणलं? अगं हे स्वामींनी दिले. थांब. ठीक आहे, हे घरी घेऊन जा आणि मी काय सांगतो नीट आहे. समजलं?
शिव शंकर शंभो. आणि हे सगळं असं झालं. हे लोक जरी निर्दयी असले ना तर आपले स्वामी दयाळू आहेत. त्यांना काही सांगावं लागत नाही, त्यांना सगळं कळतं. स्वामी आपली आईप्रमाणे काळजी घेतात. हो खरंय. सरस्वती, तू काही काळजी करू नकोस. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. ते सगळं व्यवस्थित करतील. तू शांतपणे जेवून घे. गोपाळा, आमचे भक्त आम्हाला माऊली म्हणतात. माऊली बनणं एवढं सोपं नाही. आपल्याच लेकरांच्या यातना बघणं, दुःख बघणं, इच्छा आणि सामर्थ्य असून देखील त्या तात्काळ दूर करता न येणार. त्यांना त्यांचे भोग भोगू देणं आणि आपण ते पाहत राहणं, अरे याचा माऊली म्हणून आम्हाला खूप त्रास होतो रे. पण प्रारब्धात एकसारखा हस्तक्षेप करता येत नाही आम्हाला. हो खरं आहे स्वामी, पण हेही तितकंच खरं आहे की त्या भोगांची झळ त्यांना बसू नये, त्यांचं बळ तुटू नये म्हणून तुम्ही त्यांची खूप काळजी घेत असता. आणि म्हणून तर आम्ही तुम्हाला माऊली म्हणतो. गोपाळा, पाणी घेऊन ये. हो स्वामी. आम्ही काळजी घेणार आणि घेत राहणार. उद्या नक्कीच काहीतरी लीला घडणार आहे. स्वामी, काय कपिले? स्वामी, अहो पूर्ण गाव धुंडाळलं मी, पण माझ्यासारखी प्रामाणिक, निस्वार्थी आणि कामसू व्यक्ती पूर्ण गावात मला सापडली नाही. हो ना.